इमरजेंसी 50 साल भूतकाल में जो हुआ है उसको भूलकर हमको आगे जाना चाहिए। आपत्काल आणीबाणी हा संविधान हत्याचा दिवस कसा का होऊ शकतो त्याचं जरा विश्लेषण भारतीय जनता पक्षाच्या आणि आरएसएसच्या तज्ञांनी केलं पाहिजे। आरएसएसचे तेव्हाचे सरसंघचालक परमपूज्य बाळासाहेब देवरस यांनी आणीबाणीला पाठिंबा दिला होता। त्यांचा पत्रव्यवहार आहे तसा। बाळासाहेब देवरस यांना जरूर इंदिराजींनी अटक केली होती त्या काळामध्ये, पण तुरुंगातून त्यांनी जो पत्रव्यवहार केलेला आहे इंदिराजींशी तो इंटरेस्टिंग आहे फार। माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं तुम्ही पोस्टरवरती फोटो लावता ना, बाळासाहेब ठाकरेंचा, हे शिंदे गट वगैरे किंवा भाजपचे लोक, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीचं समर्थन केलं होतं जाहीरपणे, खुलं समर्थन। तिकडून खुणा काय करताय? बाळासाहेब ठाकरेंनी आणीबाणीचं समर्थन केलं होतं। आमच्या मार्मिक साप्ताहिकावर तेव्हा धाडी पडून आमचा प्रेस बंद केला होता आणीबाणीमध्ये, तरी आम्ही त्यांना समर्थन दिलं होतं। आणीबाणी ही शिस्त लावणारी एक व्यवस्था होती आणि संविधान हत्या म्हणताय ना, भारतीय घटनेमध्ये, भारतीय घटनेतील तरतुदीनुसार जेव्हा देशामध्ये अशांतता, अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होतो, अराजकता निर्माण करण्यासाठी काही शक्ती काम करतात बाहेरच्या आणि आतल्या, तेव्हा अशा प्रकारे आणीबाणी जाहीर करून देशावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणीबाणी लावण्याचा संविधानिक तरतूद भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटनापीठाने दिलेली आहे। याचा अभ्यास या लोकांनी केला पाहिजे। इंदिरा गांधींनी जी आणीबाणी लावली होती ती आणीबाणी खुलेआम कायदेशीर मार्गाने लावली आणि आणीबाणीचा प्रस्ताव घेऊन त्या संसदेमध्ये गेल्या। त्यांनी विशेष संसदेचं अधिवेशन घेतलं होतं। गेल्या 10 वर्षामध्ये या देशामध्ये अघोषित आणीबाणी आहे, अघोषित प्रचंड भ्रष्टाचार, काळा बाजार, आपापल्या लाडक्या उद्योगपतींवरती सरकारी संपत्ती अशी लुटली जाते। विरोधी पक्षाच्या नेत्यांना बेकायदेशीरपणे तुरुंगात टाकलं जात आहे, त्यांची सुनवाई होत नाही। आजही तिहार आणि उत्तर प्रदेशच्या तुरुंगात असंख्य लोक अडकून आहेत, महाराष्ट्रात अडकून आहेत। कोणालाही तुम्ही देशद्रोही ठरवताय, नक्षलवादी ठरवताय, तुरुंगात टाकताय। इंदिरा गांधीने केलं नव्हतं। इंदिरा गांधींनी एका विशिष्ट कालमर्यादेमध्ये आणीबाणी हटवली आणि देशाला लोकशाही मार्गानं निवडणुका घेण्याचा मार्ग खुला केला। त्या निवडणुकीत त्या स्वतः पराभूत झाल्या, त्यांचा पक्ष पराभूत झाला। त्यांनी कोणावरही खापर फोडलं नाही, त्यांनी जनतेचा कौल स्वीकारला। हे आज होतंय का? हे आज अजिबात होत नाही। इंदिरा गांधींनी घोटाळे करून त्यांना निवडणुका जिंकता आल्या असता ज्या आज होत आहेत। हा फरक तुम्ही समजून घ्या। तेव्हाची आणीबाणी अधिकृत आणि आताची अघोषित आणीबाणी गेल्या 10 वर्षातली, तेव्हा भारतीय जनता पक्षाने ढोंग करू नये। आणीबाणी आली आणि गेली। खरं म्हणजे आता गेल्या 10 वर्षातल्या आणीबाणी विरुद्ध लोकांना जागरूक करणं गरजेचं आणि ते काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलं पाहिजे। चला, थँक्यू। आणखी एक विषय होता की अजित पवारांच्या कार्यपद्धतीवर शिंदे शिवसेनेतल्या मंत्र्यांची नाराजी आहे। काल कॅबिनेटमध्ये ही नाराजी उघडपणे व्यक्त झाल्याची माहिती